Hello and welcome to my new vlog. This is my first one. आता मी माझे एक नवीन चॅनल चालू करायचं ठरवलं कारण की आता जो पाहतो की जे काही सगळे लोक जे आहे ते ऑनलाईनच आहे सध्या. कारण की आता एज्युकेशन पण इम्पॉर्टंट आहे सध्या तरी, पण जसं पाहिजे तसं नाही. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी एकदम टॉपच्या कॉलेजला पण ॲडमिशन घेतलं. बी.कॉम खूप चांगल्या कॉलेजला केलं. त्याच्यानंतर मी MBA केलं. MBA केल्यानंतर तुम्ही गेस करू शकता की माझी सॅलरी किती असेल. मी जवळपास 2 ते 2.5 वर्ष झालं मी जॉब करतोय. आणि म्हणजे असं कंपॅरिझन नाही करायचं दुसऱ्यासोबत, पण आता आपल्याला असं वाटतं की जशी आपली लाईफ चालू आहे त्याच्यातून ती काही ना काहीतरी चेंजेस आणायचे. आपल्याच वयाचे मुलं खूप चांगले म्हणजे मीडिया थ्रू, ॲडव्हर्टायझिंग थ्रू, सोशल मीडिया थ्रू खूप चांगला पैसा कमवतात. मी खरंच म्हणजे हा जे माझं पर्स्पेक्टिव्ह आहे की यूट्यूब वगैरे चालू करण्याचं, की मला माझ्या सॅलरी एवढे जरी पैसे भेटले रिटर्न फ्युचरमध्ये, आपली काही अपेक्षा जास्त नाही आहे म्हणजे. पण मी जसं जसं बघतोय सोशल मीडियावर इतका खूप पैसा आहे, खूप म्हणजे खूप. आणि असे भरपूर लोक तुम्हाला सांगता पण आहे. आपल्याला काय करायचं, आपल्याकडं आपल्या आईबापांनी चांगला तर मोबाईल घेऊन दिलेलाच आहे, मग त्याचं असं रील्स वगैरे बघण्यापेक्षा, आता मी तर माझा म्हणजे रील्स म्हणजे चेहरा रिव्हील का बरं नाही करीत, की आता माझ्या रिलेटिव्हनी वगैरे पाहिलं ते मुलगा इतका शिकलेला आहे तरी यूट्यूबवर आहे. त्याच्यामुळे एक मी माझं असं फेस हाईड करून ठेवलेलं आहे. त्याचं काही बाकी दुसरा काही प्रॉब्लेम नाही आहे. असं एक आहे माझं म्हणजे. माझी सॅलरी सध्या तरी मी तर काही सांगू शकत नाही, पण फ्युचरमध्ये जेव्हा मी तर इथून पुढे डेली व्हिडिओ टाकेल, ह्याच्यामुळेच ते एक चालू आहे माझं की आता आपला इथून पुढे डेली तरी व्हिडिओ पडला पाहिजे. एकच सांगायचं आहे की एज्युकेशन पूर्ण करा, पण एज्युकेशन जर करायचं असेल आपल्याला तर एक चांगल्या कॉलेजमध्ये करा. जर आपली जर परिस्थिती जर चांगली नसेल, एज्युकेशन लोन जर काढून जर घ्यायचं असलं तर मग कॉलेजमध्ये तरी ट्राय करा की कॅम्पस थ्रू सिलेक्शन झालं पाहिजे. नाहीतर मार्केटमध्ये इतके म्हणजे खूप जास्त लोड आहे. खूप म्हणजे तुम्ही जर बाहेर जरी गेले तरी मला नाही वाटत की तुम्हाला चांगला जॉब भेटेल. कॅम्पस थ्रू जरी तुमचं सिलेक्शन झालं तर मग ते तरी विचार करतात की नाही चला कॅम्पस थ्रू आहे, द 5 to 6 लाख पर ॲनम पॅकेज द्या. पण ते पण खूप म्हणजे मुश्किल आहे. 5 to 6 लाख पर ॲनम पॅकेज तरी दिलं तुम्हाला, त्याच्यानंतर ते काय करतात की तुम्हाला इतकं रिस्ट्रिक्शन टाकतात तुमच्यामध्ये की सांगू शकत नाही. 9ला पंच आउट करा, 9ला पंच इन करा. 7 म्हणजे आपलं जाण्याची टाईम फिक्स राहते, येण्याची टाईम फिक्स राहत नाही. कॉर्पोरेटमध्ये फक्त असंच आहे. तुम्हाला रिॲलिटी सांगतो मी, म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगतो, 10 ते 12 तास आपल्याला कॉर्पोरेटमध्ये काम करावं लागतं. त्यापेक्षा तुम्ही एक छोटासा कंटेंट तयार करा. 10 ते 12 तासामधून तुम्ही 8 ते 9 मिनटं किंवा 5-6 मिनटं तुम्ही सोशल मीडियावर एक हाईड चॅनल चालू करा. त्याच्यावर तुमचे कंटेंट टाका. फ्युचरमध्ये तुम्हाला पण म्हणजे चांगलं होईल ते. म्हणजे जर चालला तर चालला, नाही चालला तर मग काहीच प्रॉब्लेम नाही. असं आपल्याला पण माहीत आहे की इतक्या लवकर आता आपल्याला काही हे भेटणार नाही, व्ह्यूज वगैरे तर काही येणार नाही. पण जर भेटलं आपल्याला तर खूप चांगलं आहे. आता भरपूर लोक असे आहे की त्यांना इतक्या लवकर तर काही म्हणजे रिस्पॉन्स तर भेटला नाही. त्यांनी तर डेली ब्लॉग टाकू जवळपास 300-350 ब्लॉग टाकून त्यांना हे भेटलेलं आहे, ऑपॉर्च्युनिटी चांगली भेटलेली आहे. आणि एकदा का सोशल मीडियावर तुमचे जर व्ह्यूज वगैरे येऊ लागले, सगळं काही होऊ लागलं, तर मग तुम्हाला पैसे तुमच्याकडे इतके येतील तर ते कोणी विचार पण नाही करू शकत, एवढे तुमच्याकडे पैसे येतील. त्याच्यामुळे तुम्ही एक असं ट्राय करा की कसं आपल्याकडे पैसे कसे येतील कसे नाही, सगळ्यात मेन तेच आहे.
आपला जो मोटिव्ह आहे मिडल क्लास मुलांचा, की लाईफमध्ये फक्त आईवडिलांना सुखी कसं ठेवता येईल, त्यांना जी गरज पडली ती कसं, म्हणजे आपल्याला काही जास्त पैसा कमवायचा नाही लाईफमध्ये, पण जेवढं आपल्याला अपेक्षित आहे, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं तरी आपल्याकडे पाहिजे. आणि सध्याची कंडिशन अशी आहे की तुम्ही ती जॉब करून खरंच नाही कमवू शकत. हे मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगतो. कारण की तुम्ही जॉब करून फक्त एक लग्न होईपर्यंत तुम्ही तुमचा खर्च भागवू शकता. लग्नानंतर तुम्हाला 50-60 जरी सॅलरी असली तरी पण तुम्ही नाही करू शकणार. पुरत नाही सॅलरी, काहीच नाही पुरत. त्यापेक्षा तुम्ही म्हणजे खूप हे करा, मेहनत करा स्वतःवरती. एकदा का माझी जर समजा जर 500K जर झाले तर मी माझं म्हणजे चेहरा रिव्हील करेल. असं नाही की मी करणार नाही, पण एक घरच्याला पण सांगता येतं की नाही यूट्यूब थ्रू असे असे पैसे येतात. तर पण सध्या तरी माझा असा काही प्लॅन नाही, पण मी ट्राय करणार की की माझं यूट्यूबवर चांगलं इन्कम तरी आली पाहिजे. बस हाच एक सध्याचा मोटिव्ह आहे की यूट्यूबच्या आपले बॅकग्राऊंड वगैरे पैसा कसा कमवावा. थोडंफार म्हणजे टाईम सोशल मीडियावर पण द्या. रील्स वगैरे स्क्रोल करण्यापेक्षा आपलं हे करा, तुम्ही थोडंफार कंटेंट बनवा स्वतःचा काही ना काहीतरी. नाही तर रील्स जरी बघत असलं तर एखादी रील्स आवडली तर त्याच्यावर रिॲक्ट करून तुम्ही 5 ते 6 मिनटं सहज बोलू शकता. आपण मार्केटिंगचं, आता मी MBA इन मार्केटिंगमध्ये केलेलं आहे, त्याच्यामुळं आपण एखाद्या रील्सवर कमीत कमी 5 ते 6 मिनटं आरामशीर बोलू शकतो. बस थँक्यू. भेटूया आपण उद्या नेक्स्ट व्लॉगला. बाय.